नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। बीड बायपासवरील मुंबई चायनीज ग्रिल मध्ये गुंडांचा राडा, क्षुल्लक वादातून तोडफोड, वेटर गंभीर जखमी। छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा परिसरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले असून बीड बायपास रोड लगत असलेल्या मुंबई चायनीज ग्रिल या हॉटेलवर मध्यरात्री गुंडांच्या टोळक्याने धाड टाकत भीषण तोडफोड केली। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। संपूर्ण प्रकार हॉटेलातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। मिळालेल्या माहितीनुसार हॉटेल बंद झाल्याचे सांगितल्याच्या क्षुल्लक कारणावरून आरोपींनी हॉटेलात वाद घातला। वादाचे रूपांतर काही क्षणातच हिंसाचारात झाले। हातात काठ्या व इतर हत्यारे घेऊन आलेल्या टोळक्याने हॉटेलातील साहित्याची तोडफोड केली। या हल्ल्यात हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून एका वेटरला गंभीर दुखापत झाली आहे। या प्रकरणी भवर साखरे, मोहित आगडे, शेरा पवार उर्फ शरद विनायक पवार, सचिन जाधव, प्रशांत कोडगे, किरण अजय व अन्य 3 ते 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। संबंधित आरोपीवर सातारा पोलीस ठाणे येथे विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करण्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे। या प्रकरणातील आरोपींची धिंड काढत पोलिसांनी समाजात जनजागृती करण्याचाही प्रयत्न केला। नागरिकांनी घाबरून न जाता पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे। दरम्यान या घटनेमुळे सातारा परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी हॉटेल चालक व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू असून लवकरच सर्वांना अटक करण्यात येईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। सर्व जनतेचं आवाहन करण्यात येते की बीड बायपास रोडवरती चालू असलेले हॉटेल लॉजेस वगैरे जे काही आहे, कोणीही आरोपींची सदर ठिकाणी येऊन मोफत जेवण मागितल्यास व जेवण न दिल्यास हाणमार करण्यात येते। आरोपींकडून भीतीदायक वातावरण निर्माण केलं जातं। अशा कुठल्याही घटनेबद्दल कोणीही जनतेने तक्रार पोलीस स्टेशनला येऊन दिल्यास नमूद प्रकरणामध्ये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, गुन्हा दाखल करण्यात येईल। त्यामुळे अशा कोणत्याही प्रवृत्तींना जनतेने घाबरण्याची काही गरज नाही आहे। पोलीस स्टेशन साताराच्या वतीने सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की कोणीही घाबरण्याची आवश्यकता नाही आहे। आरोपी कितीही जरी मोठे असला तरी कायद्यापुढे सर्व समान आहेत। त्यामुळे नागरिकांनी न घाबरता अशा घटनांबद्दल पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्यावी अशी पोलीस स्टेशन साताराच्या वतीने सर्वांना आवाहन व विनंती करतो। आणि हे जे पोलिसने कारवाई केली तर तुम्ही समाधान आहे? 100% समाधान का नाही? अनेक ठिकाणी अशी घटना घडत असतात। ग्रामीण भागामध्ये पण अशी हॉटेलवर जे धंदे करतात लोक, त्यांच्या हॉटेलवर पण असे जे हल्ले होत असतात आणि जे आरोपी ते कुख्यात असतात, त्यांना पैसे नसतात, त्यांच्याकडे दारू पिऊन धिंगाणा घालतात। असे आरोपी कसं शिक्षा व्हायला पाहिजे? चांगली कठोर शिक्षा व्हायला, कठोरात कठोर व्हायला पाहिजे। आज दुसरी म्हणतात याच्यामध्ये बघू काहीच विषय नाही, या करण्यामध्ये कारवाई व्हायलाच पाहिजे। होना धाना चालू सब छोड़ दिए, हमारा गल्ला लेके गए और पकवान लेके आए, रावत लेके आए। आते ही उन्होंने क्या डिमांड की पहले आपके पास? हम आते ही बोले हमको खाना होना, और खाना नहीं था। हम उस वक्त क्या टाइम हो रहा था? 1:30 बज रहे थे। अच्छा, फिर होना धाना चालू था और होटल बंद हो गई थी, कुछ था नहीं। तो खाना उनको होना था, इसके लिए वैसे किरकिरी किसी को मारपीट किए गए? मारे, बच्चों को मारे हैं। अच्छा, मुक्का मार लगा। तो गले में पैसे और निकाले क्या? हाँ, गले में से पैसे निकाले। क्या नाम आपका? याकूब खान। धन्यवाद। जनतेच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे हे सांगण्याचा प्रयत्न आमचा। धन्यवाद सर।